2,75,000, फक्त 1,70,000, फक्त 4,95,000, फक्त 3,95,000, फक्त 3,65,000. 5% आत इनोवा घेऊन जावा. 4,80,000 डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला 2017ची पेट्रोल 3 हुंडाईच्या वेंडू गाडी उभ्या आहे. 60,000 ही पण डिझेल इंजिन मध्ये. 2,25,000, फक्त 2,90,000. सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक गाडी आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड. चला मित्रांनो सुरू करूया आजच्या या जबरदस्त व्हिडिओला. तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा असाद मोटर अंधेरीमध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि नेहमीप्रमाणे नवीन स्टॉक इथे इन झालेला आहे आणि या स्टॉकची माहिती आज आपण घेणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे असाद मोटरची ओळख हीच आहे की इथे तुम्हाला चांगल्या गाड्या मिळतात बाकीच्या डीलरपेक्षा कमी किमतीमध्ये. तर नक्की इकडे भेट द्या आणि आपली आवडती गाडी नक्की इथे बुक करा. इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. आणि असाद सरांशी आपण भेटूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहेत सर तुम्ही? ऑल गुड सर. मी होप करतोय आपली ऑडियन्स पण बरं असेल. नक्कीच सर. आता फेस्टिवल सीझन चालू 1-2 आठवड्यात सुरू होणार आहे सर. श्रावण सुरू झालेला आहे. काय ऑफर असतील तर आणि काय काय स्टॉक? तर स्टॉक तर भरपूर आहे सर आपल्याकडे. तुम्हाला डिझेल पेट्रोल ईव्ही सगळा ऑप्शन्स भेटणार. त्याच्यानंतर तुम्ही जे काही गाडी म्हटणार तर ते सगळं गाडी अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. आपल्याकडे सेडान मध्ये आर्टिस्टचे 6 ऑप्शन्स आहे, इकोस्पोर्टचे 3 ऑप्शन्स आहे, बलिनो आर्टिगा 7 ऑप्शन्स आहे. आणि सियाज पण आपल्याकडे 5 ते 6 मारुती सियाज गाड्या आहेत. डिझेल मध्ये आणि पेट्रोल मध्ये पण आहे, ऑटोमॅटिक मध्ये पण आहे आणि सीएनजी मध्ये पण सियाज आहेत. तर असद मोटर्स मध्ये जर तुम्ही येणार तर तुम्हाला इथे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक गाडीवरती तुम्हाला वॉरंटी भेटेल. आणि त्याच्यानंतर इथे या तुम्ही आणि टेस्ट ड्राईव्ह घ्या गाडीची. एक्झॅक्टली. भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो. 7 सीटर मध्ये पण भरपूर असा स्टॉक आहे. स्कॉर्पिओ भेटेल, इनोवा भेटेल, मरेजो आहे. 5 अर्टिगा गाडी इथे उपलब्ध आहेत. नवीन शेप मध्ये, ओल्ड शेप मध्ये. जी गाडी तुम्हाला पाहिजे ती गाडी तुम्हाला इथे भेटेल आणि ती पण तुमच्याच बजेटमध्ये. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर पहिली गाडी अल्टो पासून सुरू करूया आपण. पहिली गाडी अल्टो पासून सुरू करूया आपण. आता लो बजेट पासून सुरू करतोय सर. हा सर. पहिली गाडी जी आहे 2016ची, फक्त 32,000 किलोमीटर चाललेली गाडी. अच्छा. ही भेटणार फक्त 2,65,000 मध्ये. फक्त 2,65,000 2016ची अल्टो देतोय आणि चालले फक्त 32,000 किलोमीटर चालले. हा होंडा ब्रिओ आहे सर, व्हाईट कलर मध्ये. व्हाईट कलर मध्ये होंडा ब्रिओ आहे सर. तुम्ही बघणार तर VX मॉडेल आहे. याच्यामध्ये ABS एअरबॅग आणि तुम्हाला अलॉयल्स वगैरे सुद्धा भेटणार. हा सर. पेट्रोल व्हेरियंट मधली ही गाडी तुम्हाला भेटणार 1,90,000 मध्ये. चला फक्त 1,90,000 होंडा ब्रिओ देतोय पण व्हाईट कलर मध्ये. 2011ची गाडी. आणि अजून एक आपल्याकडे होंडा ब्रिओ आहे सर. अजून एक होंडा ब्रिओ सर 2014ची गाडी आहे. SMT व्हेरियंट मध्ये व्हाईट कलर आणि ब्लॅक टॉप आहे या गाडीचा. ओके सर. आणि पेट्रोल व्हेरियंट मधली ही गाडी भेटेल फक्त तुम्हाला 2,75,000 मध्ये. फक्त 2,75,000 2014ची होंडा ब्रिओ गाडी देतोय. दुसरी अल्टो आहे सर. 2013ची मॉडेल आहे आणि गाडी तुम्ही बघणार तर खूप चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी भेटणार फक्त 1,70,000 मध्ये. चला फक्त 1,70,000 2013ची अल्टो देतोय पण खूप वेल मेंटेन गाडी आहे. गाडीवर एक स्क्रॅच सुद्धा नाहीये. आता नवीन शेप मध्ये डिझायर. नवीन शेप मध्ये डिझायर आहे सर. जर तुम्ही अलॉयज वगैरे बघणार तर तुम्हाला माहिती पडेल की ही गाडी ZXi व्हेरियंट आहे सर. येस सर. त्याच्यानंतर ZXi म्हणून याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आणि ऑटोमॅटिक सुद्धा आहे सर. आणि स्क्रीन सुद्धा आहे. हो. ही गाडी भेटेल 2017ची ऑटोमॅटिक मधली डिझायर फक्त 4,95,000 मध्ये. चला जबरदस्त गाडी आहे. स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक मध्ये 4,95,000 नवीन शेप मध्ये डिझायर येते. तुम्हाला कम्फर्ट सुद्धा भेटेल आणि मेंटेनन्स पण तुम्हाला खूप कमी देईल ही गाडी. आता आहे आपल्याकडे ॲमिओ. फोक्सवॅगनची ॲमिओ आहे सर. 2016च्या मॉडेल, सिंगल ओनरशिप मधली गाडी. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 4,25,000 मध्ये. चला. जे कोणालाही पोलोचं परफॉर्मन्स पाहिजे आणि त्याच्यासोबत डिक्की पण पाहिजे, ही गाडी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. एक्झॅक्टली. गाडीचा कलर पण खूप वेगळा कलर आहे गाडीचा. आपण ॲमिओ देतोय फक्त 4.25 लाखात. आता फोर्डची गाडी आहे सर, अमेरिकन ब्रँड. फोर्डची गाडी अमेरिकन ब्रँड आहे सर. 2019च्या मॉडेल. ही गाडी फक्त चाललेली आहे 32,000 किलोमीटर आणि तुम्ही बघणार तर CNG आहे. अच्छा, व्हेरी गुड सर. व्हाईट कलर मधले आणि ॲस्टन मार्टिन इन्स्पायर लुक आहे याचं. बरोबर सर. ही गाडी भेटेल फक्त 4,65,000 मध्ये. चला CNG गाडी देतोय फोर्डची 4,65,000 2019ची गाडी. महिंद्रा कोणता आहे सर? 2016च्या मॉडेल आहे. सिंगल ओनरशिप मधली गाडी. C8 व्हेरियंट आहे. C8 व्हेरियंट म्हटलं तर अलॉयज भेटणार तुम्हाला, ABS एअरबॅग वगैरे सगळ्या फीचर्स आहे. आणि याचे टायर्स पण एकदम ब्रँड न्यू आहे सर. आणि गाडी MS49 आहे. म्हणजे नागपूर वरून चालून आलेली आहे 750 किलोमीटर. एक्झॅक्टली. ही गाडी भेटेल फक्त 3,95,000 मध्ये. 3,95,000 घेऊन जावा. 7 सीटर गाडी आहे महिंद्राची कॉन्टो. कोरोला अल्टिस सर 2016ची आहे.
अच्छा. जीएल व्हेरियंट आहे. जीएल व्हेरियंट म्हटलं तर ही मॅन्युअल मध्ये टॉप एंड व्हेरियंट आहे. तुम्ही बघणार तर तुम्हाला डायमंड कट अलॉय व्हील्स वगैरे भेटणार. याच्यामध्ये लेदर बरोबर. सीट्स आहे, हा, पुश सर. बटन स्टार्ट आहे. गाडी चाललेली आहे फक्त 50,000 किलोमीटर खूपच छान सर, खूप कमी चालली. आणि डिलिव्हरीचे स्टिकर पण निघाले नाही ओके, आतापर्यंत. म्हणजे खूप वेल मेंटेन गाडी आहे. वेल मेंटेन गाडी. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 6,95,000 मध्ये. चला 6,95,000 देतोय. 2016 ची कोरोला अल्टिस चालले फक्त 50,000 किलोमीटर. 50,000. तर मित्रांनो, आपण इको स्पोर्टचा 3 स्टॉक आणले, तुम्ही बघू शकता, आणि तिन्ही गाड्या वेगवेगळ्या कलर मध्ये असणार आहेत. तर पहिली गाडी ऑरेंज कलर मध्ये. सर 3 ऑप्शन आहे आपल्याकडे इको स्पोर्टचा. हा सर. 3 वेगळे कलर आणि 3 वेगळ्या इंजिन ऑप्शन्स मध्ये पण भेटेल. अच्छा, व्हेरी गुड सर, खूपच छान. आणि पहिली गाडी आपण प्रेझेंट करतोय 2014 ची टायटेनियम ऑप्शनल व्हेरियंट आहे. Okay. टायटेनियम ऑप्शनल म्हटलं तर याच्यामध्ये top तुम्हाला टॉपचं पण वरतीच हे मॉडेल आहे. 6 एअरबॅग आहे याच्यामध्ये, पुश Okay. बटन स्टार्ट, मायक्रोसॉफ्ट सिंक सिस्टम वगैरे आहे. अच्छा. ही गाडी भेटेल फक्त 4,45,000 मध्ये सिंगल ओनर गाडी. चला 4,45,000 देतोय आपण. फोर्ड इको स्पोर्ट टॉप मॉडेल आहे, 2014 ची गाडी. 14 ची गाडी आणि टॉप मॉडेल आहे. 6 एअरबॅग्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात. आता ब्लू कलर मध्ये इको स्पोर्ट. ब्लू कलर मध्ये इको स्पोर्ट आहे सर. खूप कमी चाललेली गाडी. टायर्स वगैरे पण तुम्ही बघणार तर ब्रँड न्यू आहे टायर्स. हा सर. ही गाडी जी आहे खूप कमी चाललेली पेट्रोल व्हेरियंट मध्ये 2015 ची भेटेल फक्त 4,25,000 मध्ये. चला फक्त 4.25 लाखात पेट्रोल इंजिन मध्ये देतोय. फोर्ड इको स्पोर्ट 2015 ची गाडी होती ती. आता व्हाईट कलर मध्ये इको स्पोर्ट. व्हाईट कलर मध्ये इको स्पोर्ट आहे सर. ती 1.5 लिटर पेट्रोल होती ती गाडी. अच्छा. ही गाडी जी आहे 1 लिटर इको बूस्ट इंजिन सोबत आहे. अच्छा. 2014 ची टायटेनियम व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये अलॉयज, एबीएस, एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स तुम्हाला भेटणार. Yes, sir. कलर पण पर्ल व्हाईट खूप छान आहे. ही गाडी भेटेल 2014 ची सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल फक्त 3,65,000. चला ही गाडी घेऊन जावा. सेकंड ओनर 3,65,000, 2014 ची इको स्पोर्ट. आता पुढच्या 4 गाड्या मी तुम्हाला टोयोटाच्या गाड्या दाखवणार आहे. पहिली गाडी कोरोला अल्टिस. पहिली गाडी कोरोला अल्टिस आहे सर. 2017 सिंगल ओनरशिप मधली जी व्हेरियंट आहे, न्यू फेसलिफ्ट व्हेरियंट मधली ही गाडी आहे. Yes, sir. इंटिरियर्स पर बघणार तर खूप चांगला आहे गाडीचा. बरोबर. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 7,45,000. चला 7,45,000 देतो. 2017 ची कोरोला अल्टिस मित्रांनो, नवीन शेप मध्ये. आता अजून एक कोरोला अल्टिस. अजून एक कोरोला अल्टिस आहे सर. 2015चं मॉडेल व्हीएल टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. ओके. तुम्ही जर म्हणणार तर सर जे व्हेरियंट आणि व्हीएल व्हेरियंट मध्ये 8 ते 9 लाखाचा फरक आहे नवीन गाडी. 8 ते 9 लाखाचा फरक आहे. हो. ओके. बेस मॉडेल आणि टॉप मॉडेल अच्छा. कोरोला अल्टिसचं. ओके. ही टॉप मॉडेल गाडी आहे अँड ऑटोमॅटिक सुद्धा आहे. ही अच्छा. गाडी भेटेल फक्त 2015 ची 6,45,000. चला ऑटोमॅटिक मध्ये कोरोला अल्टिस देतोय 6,45,000. 2016 ची होती. 15 ची सॉरी. आता टोयोटा यारिस. टोयोटा यारिस आहे सर. 2018 ची गाडी आहे. अच्छा. याच्यामध्ये जी व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर्स भेटणार सर. ओके. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 6,25,000. चला 6.25 लाखात देतोय. 2018 ची टोयोटा यारिस आहे. पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे. आता टोयोटाची गाडी आहे 7 सीटर इनोवा. 7 सीटर इनोवा आहे सर. 2012चं डिझेल व्ही व्हेरियंट गाडी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला एबीएस, एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,95,000 मध्ये. चला 4,95,000 5% आत इनोवा घेऊन जावा. 12 ची गाडी. आता महिंद्रा मरेझो. महिंद्रा मराझो आहे सर. 2018 ची गाडी आहे. त्याच्यानंतर डिझेल व्हेरियंट आहे आणि फीचर्सची लिस्ट जर आपण बघूया तर याच्यामध्ये एबीएस, एअरबॅग, रिअर एसी व्हेंट्स वगैरे सगळे फीचर्स तुम्हाला भेटणार. येस सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 6,95,000. चला 6,95,000 महिंद्राची मरेझो गाडी आहे. 2018 ची गाडी आहे आणि याला महिंद्राची इनोवा बोलतात सर. एक्झॅक्टली. म्हणजे रिलेबल गाडी आहे. ही गाडी प्लेस्ड होती अर्टिगा आणि इनोवा क्रिस्टाच्या मध्ये. बरोबर. आता अजून एक मोरेझो आणली सर. अजून एक मराझो आहे सर. ही M6 व्हेरियंट मधली आहे. याच्यामध्ये तुम्हाला अलॉयज भेटणार, प्रोजेक्टर हेडलाइट्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर एबीएस, एअरबॅग सुद्धा तर आहेच आहे आणि डॅशबोर्ड पण पियानो ब्लॅक फिनिश मध्ये आहे. व्हेरी गुड. ही गाडी पडेल तुम्हाला 7,45,000 मध्ये. 2019 ची 19 ची गाडी 7,45,000. ही होती आपली मरेझो. तिन्ही गाड्या मी तुम्हाला 7 सीटर मध्ये दाखवलेल्या आहेत. आता अजून एक आहे सर टाटाची हेक्सा. टाटाची हेक्सा आहे सर. 2018चं मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मधली ही गाडी जी आहे तुम्हाला पडेल फक्त 6,95,000. चला 6,95,000. 2018 ची टाटा हेक्सा डिझेल इंजिन मध्ये गाडी असणार आहे ती. आता आहे मोबिलो, होंडा मोबिलो. होंडाची मोबिलो आहे सर. 2015चं मॉडेल आहे. सिंगल ओनरशिप मधली डिझेल गाडी. अच्छा. आणि याचा ऍव्हरेज वगैरे पण तुम्हाला खूप चांगला भेटणार. हायवे वरती 22+ भेटणार याचा. एक्झॅक्टली सर. आणि खूप प्रॅक्टिकल 7 सीटर आहे. बरोबर. आणि स्पेसियस आहे. जर वाटत नाही पण गाडी आतून खूप स्पेस देते तुम्हाला. खूप स्पेस दिलेला आहे. हा तर ही गाडी पडेल तुम्हाला
4,80,000 मध्ये. चला 4,80,000 डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला मोबिलो पाहिजे तर ही गाडी मी तुम्हाला ऑफर केले. तुम्हाला कम्फर्ट सुद्धा भेटेल आणि मायलेज सुद्धा खूप छान भेटेल या गाडीमध्ये. आता व्हाईट कलर मध्ये होंडा मोबिलो. व्हाईट कलर मध्ये होंडा मोबिलिओ आहे सर. 2016च्या मॉडेल आहे. पेट्रोल व्हेरियंट मध्ये सिंगल ओनरशिप गाडी. ओके, ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,60,000 मध्ये. चला फक्त 4,60,000 7 सीटर आहे. पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे होंडा मोबिलो. ही होती 2016ची गाडी. 16ची गाडी. आता हाय डिमांडेड आहे क्रेटा एसयूव्ही मध्ये. क्रेटा सर, क्रेटा एनी टाइम हाय डिमांडेड गाडी आहे. म्हणजे sir. ही गाडीचे रिफाइनमेंट वगैरे पण खूप चांगलं आहे. बरोबर सर. गाडी स्टार्ट असते तर तुम्हाला माहिती पण पडणार नाही की गाडी स्टार्ट आहे आतमध्ये. एक्झॅक्टली सर. 2017ची पेट्रोल व्हेरियंट मध्ये तुम्हाला तुम्ही जर बघणार तर डिलिव्हरीचे स्टिकर्स पण बरोबर नाही काढलेला आहे. लावलेले आहेत तसेच. प्री डिलिव्हरी चेकचे स्टिकर्स पण आहे. बरोबर. फ्रेश गाडी आहे. ही गाडी भेटेल फक्त 7,25,000 मध्ये. 2017ची 17ची क्रेटा देतोय 7.25 लाखात पेट्रोल मॅन्युअल मध्ये. लाईनीमध्ये बघू शकता 3 हुंडाईचे वेन्यू गाडी उभ्या आहेत. पहिली गाडी सर हुंडाई वेन्यू. पहिली गाडी हुंडाईची वेन्यू आहे सर. 2019च्या मॉडेल आहे. SX प्लस DCT सनरूफ सोबत भेटेल ही गाडी. हा सर. ही गाडी पडणार तुम्हाला 7,95,000 मध्ये. 7,95,000 ऑटोमॅटिक पेट्रोल आणि सनरूफ हे सर्व तुम्हाला त्या गाडीमध्ये मिळेल. आता अजून एक हुंडा वेन्यू. अजून एक हुंडा वेन्यू आहे सर. 2020चे मॉडेल आहे. ओके, आणि ही IMT गिअरबॉक्स मध्ये येतात. सेमी ऑटोमॅटिक. सेमी ऑटोमॅटिक. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 7,25,000 मध्ये. चला फक्त 7.25 लाखात देतोय. IMT आहे हुंडा वेन्यू 2020 ची गाडी. याच्यामध्ये पण सनरूफ आहे पण याच्यामध्ये तुम्हाला क्लच भेटणार नाही, फक्त तुम्हाला गिअर नॉब भेटेल, लक्षात ठेवा. आता तिसरी हुंडा वेन्यू. तिसरी होंडा वेन्यू आहे सर. 2019ची सिंगल ओनरशिप मधली सिल्वर कलर मध्ये गाडी आहे. येस सर. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सनरूफ वगैरे सगळे फीचर्स भेटेल. हा सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 8,10,000 मध्ये. चला 8,10,000 घेऊन जावा. 2019ची वेन्यू आहे. ही पण ऑटोमॅटिक आहे आणि सनरूफ मध्ये. ऑटोमॅटिक आणि सनरूफ आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला टर्बो इंजिन येतं. सियाजचा स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे मित्रांनो. तुम्हाला गाडी पाहिजे तर लगेच इथे कॉन्टॅक्ट करू शकता. पहिली सियाज आहे. पहिली सियाज आहे सर. 2016ची VDI प्लस. नंबर पण खूप चांगला आहे. हा सर. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 5,40,000 मध्ये. चला 5,40,000 2016ची मारुती सियाज देतोय पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. डिझेल आहे. अच्छा डिझेल आहे ती. हो. ओके, म्हणजे मायलेज तुम्हाला खूप छान भेटेल. अजून एक आहे सर. अजून एक आहे 2017ची सियाज आहे सर. ही पण डिझेल व्हेरियंट मध्ये. डिझेल व्हेरियंट आणि SHVS टेक्नॉलॉजी सोबत भेटणार आणि माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये. ओके. ही गाडी भेटेल 5,40,000 मध्ये. चला डिझेल इंजिन मध्ये 5,40,000 देतोय 2017ची मारुती सियाज. आता तिसरी सियाज आहे सर. ही 2017ची झेटा व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट वगैरे सगळा फीचर्स भेटणार. मॅकवेल सुद्धा आहेत. मॅकवेल सुद्धा आहे. म्हणजे ही गाडी म्हणजे ZDI आहे. ओके. आणि ही पडेल तुम्हाला फक्त 5,60,000 मध्ये. चला 5,60,000. ही पण डिझेल इंजिन मध्ये मारुती सियाज 2017ची गाडी आहे. वाशी 43 म्हणजे वाशी पासिंग गाडी आहे ती. आता आहे अजून एक सियाज सर व्हाईट कलर मध्ये. अजून एक सियाज आहे सर व्हाईट कलर मध्ये. ZDI व्हेरियंट SHVS. ही गाडी पडेल तुम्हाला डिझेल मधली. नंबर अगेन पण खूप चांगला आहे. मुंबईचा आहे. फायनल 5,60,000 मध्ये चला तुम्हाला ही पण गाडी डिझेल मध्ये 5,60,000 म्हणजे डिझेल इंजिन मध्ये आपण फक्त कलरफुल भरपूर गाड्या पण दाखवलेल्या आहेत. ती कोणते मॉडेल होते त्याचं? 2017ची गाडी आहे. 17ची गाडी. आता व्हाईट कलर मध्ये अजून एक आहे. व्हाईट कलर मध्ये अजून एक सियाज आहे सर. ही गाडी जी आहे 2018ची अच्छा. ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. ओके. डेल्टा ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. याच्यामध्ये अलॉय व्हील्स वगैरे सुद्धा लावलेला आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 5,40,000 मध्ये. चला पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे 5,40,000. 2018ची गाडी आहे ती मारुती सियाज. ही गाडी जी आहे सर 2017ची झेटा व्हेरियंट आहे. परत याच्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स पुश बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर्स आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 5,60,000 मध्ये. चला 5,60,000. 2017ची मारुती सियाज आहे. ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये होती. पेट्रोल CNG ऑटोमॅटिक. पेट्रोल CNG प्लस ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. व्हेरी गुड सर. बेस्ट कॉम्बिनेशन आहे ती. आणि ती 6वी सियाज आपण दाखवले. आता त्याच सेगमेंटची गाडी आहे वर्ना आहे सर. 2015ची ओके. डिझेल SX ऑप्शनल व्हेरियंट आहे. अच्छा डिझेल आणि SX ऑप्शनल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट, 8 एअरबॅग, त्याच्यानंतर टचस्क्रीन म्युझिक सिस्टम पण लावलेला आहे. ओके. फीचर्स आणि सेफ्टी भरपूर आहे आणि लुक्स पण खूप चांगली आहे ही गाडी. खूपच छान. म्हणजे ज्यांना डिझेल गाडी पाहिजे आणि प्लस सेफ्टी सुद्धा खूप छान पाहिजे तर ही गाडी बेस्ट आहे. बेस्ट आहे सर. ही गाडी पडेल तुम्हाला 5,15,000. चला 5,15,000 डिझेल इंजिन मध्ये देतोय पण वर्ना टॉप मॉडेल मध्ये. i10 सर व्हाईट कलर मध्ये. i10 आहे सर. 2012ची गाडी आहे. ही गाडी पण खूप कमी चाललेली. स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये ही गाडी पडेल तुम्हाला फक्त फायनल रेट 2,25,000 मध्ये. चला 2.25 लाखात 2012ची i10 आहे आणि गाडीमध्ये नवीन सीट कव्हर्स टाकलेले दिसत आहेत मला. आता ही आहे टोयोटा कोरोला अल्टिस
कोरोला अल्टिसा भरपूर स्टॉक आहे भरपूर स्टॉक आहे सर. 6 ते 7 गाड्या आहेत म्हणजे. 7 गाडी आहे. हो हो. ही गाडी जी आहे सर 2015ची टोयोटा कोरोला अल्टिस आहे, पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरियंट. अच्छा, ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 5,15,000 मध्ये. चला 5,15,000 सीएनजी मध्ये कोरोला अल्टिसा आहे, 2015ची गाडी. आता सिल्वर कलर मध्ये, सिल्वर कलर मध्ये आहे सर 2016ची टोयोटा कोरोला अल्टिस जी पेट्रोल व्हेरियंट. हा. ही गाडी पडेल तुम्हाला 5,45,000. चला ही गाडी 5,45,000 2016ची गाडी, डॉक्टर ओन गाडी आहे सर ही. हो हो हो. वेल मेंटेन गाडी आहे. इनोवा आहे सर आपल्याकडे व्हाईट कलर. व्हाईट कलर इनोवा आहे सर 2006चा मॉडेल आहे. 29 पर्यंत पासिंग टाईप 4 कन्वर्ट केलेली भेटेल फक्त 2,90,000 मध्ये. चला सगळ्यात स्वस्त इनोवा पाहिजे तर ही गाडी घेऊन जावा. 2,90,000 इनोवा देतोय. 6ची गाडी आहे, पासिंग केलेली गाडी. 29 पर्यंत पासिंग. अच्छा, आता स्कॉर्पिओ आहे सर. व्हॅल्यू फॉर मनी गाडी भेटेल तुम्हाला. सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ 2007ची 27 पर्यंत पासिंग आणि गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये. हा सर, कुठलाही काम नाही गाडीमध्ये. ही गाडी भेटेल फक्त 2,25,000 मध्ये. चला 2.25 लाखात स्कॉर्पिओ देतोय आपण. 2007ची गाडी आहे, 27 पर्यंत पासिंग केलेली गाडी आहे. निसान टेरेनो 2014ची गाडी आहे सर. सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल भेटेल तुम्हाला फक्त 2,90,000. चला 2,90,000 2014ची निसान टेरेनो. या गाडीला पण भरपूर मार्केट आहे. भरपूर लोक या गाडीसाठी विचारणा करतात सर, कारण कमी किमतीमध्ये तुम्हाला एसयूव्ही गाडी मिळते. आता हे एक्सेंट नाही ग्रँड आयटेन आहे सर 2016चे डिसेंबर महिन्याचं रजिस्ट्रेशन आहे. डिझेल गाडी भेटेल फक्त 3,90,000. चला डिझेल इंजिन मध्ये ग्रँड आयटेन 3,90,000 2016 डिसेंबरची गाडी. आता नवीन शेपमध्ये ग्रँड आयटेन. नवीन शेपमध्ये ग्रँड आयटेन 2017ची गाडी आहे सर. त्याच्यानंतर ही गाडी स्पोर्ट्स ऑप्शनल पण आहे. अच्छा, आणि पेट्रोल प्लस सीएनजी पण आहे. अच्छा, म्हणजे सर्व काही आहे. सर्व काही आहे. ही गाडी भेटेल फक्त 3,95,000 मध्ये. चला 3,95,000 सीएनजी मध्ये ग्रँड आयटेन. 17ची गाडी आहे ती. आता आहे अजून एक ग्रँड आयटेन. पेट्रोल मधली सर 2017ची गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट एकच रेट पडेल तुम्हाला ही गाडीचा 3,90,000. चला 17ची गाडी आहे 3,90,000 पेट्रोल मध्ये. हुंडाईची वर्ना गाडी. ह्युंडाईची वर्ना गाडी आहे सर 2015चं मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल व्हेरियंट फक्त 45,000 किलोमीटर चाललेली गाडी. ही भेटेल फक्त 4,95,000. चला 4,95,000 हुंडाई वर्ना 2015ची गाडी. टाईप 2 शेप मध्ये होती ती. होंडा जॅज आहे सर 2016ची गाडी आहे. अच्छा, बी टॉप ऑफ द लाईन सिंगल ओनरशिप मधली गाडी भेटेल फक्त 3,80,000 मध्ये. चला 3,80,000 होंडा जॅज 2016ची गाडी आहे. व्ही म्हणजे टॉप मॉडेल. ह्याच्यात पण तुम्हाला अलॉय व्हील्स वगैरे भेटेल तुम्हाला. याच्यामध्ये टच पॅनलचं ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळं भेटेल. हुंडाई वर्ना ब्लॅक कलर मध्ये. हुंडाई वर्ना ब्लॅक कलर मध्ये आहे सर. 2011ची गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 2,45,000. चला पेट्रोल गाडी 2,45,000 2011ची हुंडाई वर्ना. व्हिडिओच्या शेवटच्या 5 गाड्या या फक्त अर्टिगा असणार आहे तुमच्यासाठी खास. पहिली गाडी अर्टिगा सर 2021ची गाडी आहे सर. पेट्रोल हायब्रिड मध्ये आहे ही गाडी भेटेल तुम्हाला सिंगल ओनरशिप मधली फक्त 9,25,000 मध्ये. 9.25 लाखात 2021ची अर्टिगा प्युअर पेट्रोल मध्ये. सीएनजी पाहिजे तर तुम्ही लावू शकता बाहेरून. आता दुसरी अर्टिगा सर 2019ची पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक गाडी आहे. याच्यामध्ये पण ऍक्सेसरीज खूप आहे गाडीच्या आतमध्ये पण. बरोबर. ही गाडी भेटेल 8,95,000 मध्ये. चला 8,95,000 देते. 2019ची अर्टिगा ऑटोमॅटिक पण आहे आणि वरून सीएनजी पण भेटेल तुम्हाला. आता तिसरी अर्टिगा नवीन शेप. तिसरी अर्टिगा नवीन शेप मध्ये 2019ची गाडी. ह्याच्यामध्ये पण खूप सारे ऍक्सेसरीज तुम्हाला भेटेल. हा सर, ऑटोमॅटिक सीएनजी सिंगल ओनरशिप भेटेल फक्त 8,95,000. चला ही पण गाडी 8,95,000. ही पण ऑटोमॅटिक आहे आणि सीएनजी सुद्धा भेटेल. आता ओल्ड शेप मध्ये अर्टिगा. ओल्ड शेप मध्ये अर्टिगा आहे सर 2018चं मॉडेल आहे. त्याच्यानंतर पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड भेटेल तुम्हाला. ही गाडी पडेल तुम्हाला 7,25,000 मध्ये. चला 7.25 लाखात 2018ची अर्टिगा देतोय. कंपनी फिटेड सीएनजी आहे आणि डिमांडेड व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. आता डिझेल मध्ये अर्टिगा सर 2013ची गाडी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला सेकंड ओनरशिप मधली फक्त 4,95,000 मध्ये. चला म्हणजे तुमच्या गावी वगैरे सीएनजी नसेल तर डिझेल मध्ये अर्टिगा आपण ऑफर करतोय. 13ची गाडी 4,95,000. तर मंडळी या सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो असाद मोटो मध्ये. एवढंच नाही, याच्यापेक्षा पण भरपूर असा स्टॉक इथे उपलब्ध आहे. तर त्या स्टॉकची माहिती घेण्यासाठी एकदा इथे व्हिजिट करा आणि मग डील पक्की करा. तर सर काय बोलणार सर जाता? मी होप करतो आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल. आणि त्याच्यानंतर जसं सर म्हटलं आहे की तुम्हाला इथे यावंच लागतील गाड्यांचे फील आणि क्वालिटी जज करायला. तर मी होप करतोय आपला व्हिडिओ आवडला असेल. आणि याच्यानंतर तुम्हाला असद मोटर्सचा ॲड्रेस जर सांगूया तर मरोल अंधेरी ईस्टमध्ये आहे. आणि दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉल करा. एकदा व्हॉट्सअपवरती हाय पाठवला तर तुम्हाला कॅटलॉगचा लिंक येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टॉक भेटेल बघायला. एक्झॅक्टली. आणि त्या कॅटलॉगवर गाड्यांचे फोटो आणि किमती सुद्धा तुम्हाला मिळतील. त्या किमती थोड्याशा जास्त असतील
तुम्हाला फायनल किंमत इथे आल्यावरच तुम्हाला समजेल, बरोबर सर? जे व्हिडिओमध्ये प्राइसिंग आहे ते फायनल प्राइसिंग आहे. हा बरोबर, सर्व डिटेल्स आहेत असाद मोटरचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर कोणती रिक्वायरमेंट असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नक्की कमेंट करून मला सांगा. आपण नक्कीच थोडेसं इम्प्रूव्ह करूया त्याला. Absolutely. हा, तर मग हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटू पुढच्या नंबरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.